उपस्थित असलेल्या माता भगिनी व समाज बांधवांना सप्रेम जय नामदेव नमस्कार करून माझ्या अल्प शब्दात या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो. श्रीकांत भुसारी आपल्या समोर बसलेले आहेत. त्यांच्या सुविध पत्नी सौ ज्योतिताई ही श्रीकांत भुसारी हे हनुमंताचे परम भक्त आहेत. त्यांनी खामगाव शहरातील प्रत्येक हनुमान मंदिरावर दर शनिवारी जनजागरण करण्यासाठी, हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी सुंदरकांड अशा कार्यक्रमाचा प्रत्येक मंदिरावर जनजागरण केलं. याची दखल घेऊन, त्यांच्या सेवा कार्याची दखल घेऊन आमचे लाडके आमदार तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर यांनी त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना भाजपाचे तिकीट दिले व आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना भाजपाने जो गौरव दिला व जनतेने त्यांना प्रतिसाद देऊन प्रचंड बहुमताने ते निवडून आला. ज्योतिताई यांनी श्रीकांतच्या शक्तीने एक दिव्याची प्रज्वलित जनसेवेची ज्योत प्रज्वलित केलेली आहे. मी त्यांना दोघांनाही पुढील त्यांच्या कार्यकाळाचा विकास कामासाठी शुभेच्छा देतो. गुणवंतरावजी काळे, गुणवंतरावजी यांचा यांचा मला फोन आला की जगदीश भाऊ, आम्ही समाजाच्या मीटिंग मध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही असं ठरवलं की भुसारी साहेब आणि तुम्हाला कार्यक्रमासाठी आम्ही इन्व्हाइट करीत आहोत. त्या आपल्या भाजपच्या नगरसेविका, आपल्या समाजाचा त्यांना बहुमान, नगरसेविका म्हणून बहुमान मिळालेला आहे आणि तुम्ही प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी यावं असे तुम्हाला विनंती करतो. मी त्यांना म्हटलं, भाऊ मी लिहू शकतो पण बोलू शकतो. गेल्या 30 वर्षापासून पत्रकारिता करतो. 30 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये लोकमत सारख्या नामवंत पेपरमध्ये सुद्धा पत्रकारिता करताना कधी आजपर्यंत एक शिकायत कोणाची आली नाही, तक्रार आली नाही किंवा काही देता का नाही तर बातमी छापतो असं एक उदाहरण देखील नाही. व आजही मी लोकमत सोडतो म्हटलं तर ते म्हणतात, नाही तुम्ही जाहिरातचा बिझनेस नाही दिला तरी चालेल, कारण लहानशा गावामध्ये आज प्रत्येक वृत्तपत्राला असं वाटतं की या प्रतिनिधीने आपल्याला जाहिरातीचा बिझनेस दिला पाहिजे. पण नांदुरासारखं गाव लहान आहे. म्हटलं, भाऊ मी बिझनेस देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही बिझनेस जरी नाही दिला तरी तुमची कलम चांगली आहे, तुम्ही आहेत तोपर्यंत तुम्ही लोकमत सोडायचं. म्हणून आजही मी लोकमतसाठी कार्यरत आहे. श्री संत नामदेव महाराज अभंग गाथा तुम्ही पाहिले, जवळपास 250 अभंग आहेत. त्यातले 2,500 त्यातले 61 पद ते गुरुग्रंथ साहेब मध्ये नमूद आहे. तर आज बोलण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे मी लिहून आणलं. तुमच्या परवानगी असेल तर मी वाचून दाखवतो. आणि एवढं बघा, श्री नामदेव महाराज चरित्र गाथा खंड क्रमांक 30 यामध्ये समाधीचा उल्लेख आला आणि आज योगावगण आज सकाळी मी तेच 30 खंड क्रमांक 30 व भाग 1 या 2 भागामध्ये समाधीचं वर्णन केलेलं आहे. हा देखील ईश्वरी योगायोग म्हणा लागेल. एकूण 32 खंडाचं ते पुस्तक आहे. आज माझं पहिलं लिखित छोटंसं प्रयत्न केला पाहिजे. श्री खाटूश्याम चालीसा लिहिला. आता मी इथं जे वितरित केलं प्रमुख मान्यवरांना ते जे पुस्तक दिलं ते माझ्याद्वारे लिखित आहे, श्री खाटूश्याम चालीसा. आता पुढचं प्रकाशित जे आहे श्री नामदेव महाराज चरित्र गाथा 30 खंडामध्ये लिहिलेलं आहे. आजचा 30वा खंड झाला. एकूण 32 खंड आहे. आणि शिंपी समाजाचे माझ्याकडे जेवढे ग्रुप आहे त्यामध्ये मी टाकत असतो. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्या आधी इथल्या जे दानशूर लोक आहेत त्यांनी मुलाबाळांचा गौरव करण्यासाठी जे बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यांचं पण आपल्याला वितरण या ठिकाणी करायचं आहे.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, भक्तीपासून मानवतेपर्यंतचा संत नामदेव महाराजांचा जीवन प्रवास। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, पांडुरंग हरी वासुदेव हरी, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय। माझ्या सर्व संत प्रेमी बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, ज्येष्ठ नागरिकांनो आणि लहान बाल गोपालांनो, आज आपण एका अशा संतांच्या जीवनकथेसाठी एकत्र आले आहोत ज्यांच्या नावातच नाम आहे आणि ज्यांच्या हृदयात अखंड देव आहे, ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज। संत नामदेव महाराजांचं नाव घेतात आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहते? पंढरपूरची चंद्रभागा, महाद्वार, विठ्ठल रुक्माईची सावळी मूर्ती आणि त्या विठ्ठलाच्या चरणाशी लीन झालेला एक भक्त नामदेव। मित्रांनो, नामदेव महाराजांचे चरित्र केवळ एका संताची कथा नाही, ही कथा आहे भक्तीची, श्रद्धेची, गुरुकृपेची, समतेची, माणुसकीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाला माणसात पाहण्याची। प्रारंभ एका भक्ताचा जन्म। संत नामदेव महाराजांचा जन्म नरसी नामदेव या गावाशी जोडला जातो। त्यांच्या आईचे नाव गोनाई आणि वडिलांचे नाव दामाशेट्टी असे परंपरेत सांगितले जाते। कुटुंबाचा व्यवसाय शिंपी समाजाशी संबंधित होता, परंतु या घरात जन्माला आलेले हे बालक साधे नव्हते। लहानपणापासूनच त्यांच्या मनाला संसारापेक्षा विठ्ठलाची ओढ होती। इतर मुले खेळण्यात रमायची, पण नामदेव त्यांच्या मनात एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आई म्हणायची, नामा जरा घरचे काम कर। नामा म्हणायचा, आई आधी विठ्ठलाला भेटून येतो। ही केवळ बालहट्टाची गोष्ट नव्हती, तर हा होता जन्मदार भक्तीचा संस्कार, नैवेद्याचा प्रसंग। मित्रांनो, नामदेव महाराजांच्या बालपणातील सर्वात प्रसिद्ध प्रसंग म्हणजे नैवेद्याचा। एक दिवस आईने आम्हाला नैवेद्य घेऊन मंदिरात पाठवले। नामा विठ्ठलाजवळ समोर गेला, नैवेद्य ठेवला, हात जोडले, डोळे मिटले आणि म्हणाला, देवा नैवेद्य खा। पण देव काही खात नव्हता। नामा वाट पाहत राहिला, थोडा वेळ गेला, पुन्हा म्हणाला, देवा आईने मला नैवेद्याला पाठवले आणि तू खाल्ला नाही, तर मी घरी कसा जाऊ? देव शांत, नामा रडू लागला। मित्रांनो, आपण असतो तर काय केलं असतं? देवाने नैवेद्य नाही खाल्ला तर चला घरी जाऊ। पण नामदेवाचा देवाशी व्यवहार वेगळा होता। त्यांच्यासाठी विठ्ठल दगड नव्हता, तो त्यांचा सखा होता। ते रडले, हट्ट धरला आणि भक्तीच्या त्या निरागस भावनेसमोर विठ्ठल प्रगट झाला। अशी संत परंपरेत कथा सांगते। हा प्रसंग आपल्याला एक मोठा संदेश देतो। देवाला दिखावा नको, देवाला निष्पाप मन हवे। आज आपण देवाला सोन्याचे दागिने देतो, मोठमोठे नैवेद्य अर्पण करतो, पण मनात राग ठेवतो, दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवतो, अहंकार ठेवतो। मग आपण स्वतःला विचारले पाहिजे, आपल्या ताटात नैवेद्य आहे, पण मनात प्रेम आहे का? गुरु विसोबा केंद्राची भेट। मित्रांनो, भक्तीच्या मार्गावर एक दिवस असा आला की नामदेवांना गुरुची आवश्यकता भासली। त्यांची भेट झाली संत विसोबा केंद्रांची। विसोबा केंद्रांनी नामदेवांना फार मोठा धडा दिला। ते म्हणाले, नामा तू एका देवाला एका जागी का शोधतोस? नामदेव म्हणाले, माझा विठ्ठल तर पंढरीत आहे। गुरु म्हणाले, नामा विठ्ठल पंढरीत आहेच, पण तो पंढरीपुरता नाही। हा धडा नामदेवाच्या जीवनाला नवा वळण देणारा ठरला। त्यांना उमगले, देव मूर्तीत आहे पण मूर्तीपुरता नाही, देव मंदिरात आहे पण मंदिरापुरता नाही, देव नामात आहे पण नामापुरता नाही, देव प्रत्येक जीवात आहे। आणि इथून नामदेवाची भक्ती अधिक व्यापक झाली। देव कुठं आहे? मित्रांनो, आज आपण मंदिरात जातो, देवाला नमस्कार करतो, पण मंदिरातून बाहेर आलो तर माणसाला जात विचारा, ही कसली भक्ती? देवापुढे सगळे समान आहेत, पण माणसात भिंती उभ्या करतात। संत नामदेव महाराजांचा हा संदेश या ठिकाणी आपल्याला जागा करतो। देव पाहत असेल तर माणसाकडे प्रेमाने पहा, भुकेल्या माणसाला अन्न द्या, दुःखी माणसाला आधार द्या, एकाकी माणसाशी दोन प्रेमाचे शब्द बोला, वृद्ध आई वडिलांची सेवा करा, गरीब मुलांच्या शिक्षणाला हात द्या, हीच खरी विठ्ठल सेवा। नामदेवाची भक्ती चमत्कारापेक्षा चैतन्य। नामदेव महाराजांच्या जीवनाशी अनेक चमत्काराच्या कथा जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु आपण त्या कथाकडे केवळ चमत्कार म्हणून पाहू नये, त्यामागील संदेश समजून घ्यावा। भक्ती माणसाला निराशेतून आशेकडे नेते, भक्ती माणसाला स्वार्थाकडून सेवेकडे नेते, भक्ती माणसाला अहंकारातून नम्रतेकडे नेते, भक्ती माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते। म्हणूनच हा चमत्कार हा संतांचा खरा परिचय नाही, संतांच्या विचाराने बदललेले जीवन हाच त्यांचा खरा चमत्कार आहे। अभंग आणि लोकभाषेतील भक्ती
नामदेव महाराजांनी भक्ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. संस्कृतीची विद्वत्ता सर्वांना समजेल तसे नाही, पण अभंग थेट हृदयाला भेटतो म्हणून संतांनी लोकभाषेला भक्तीचे माध्यम दिले. नामदेव महाराजांनी सांगितले, देव मिळवण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही, देव मिळवण्यासाठी मोठमोठ्या तत्वज्ञानाची गरज नाही. नाम घ्या, प्रेम करा, सेवा करा आणि सदाचाराने वागा, इतकी साधी वाट त्यांनी दाखवली. महाराष्ट्राबाहेर संत नामदेव बंधू भगिनींनो, नामदेव महाराजांची भक्ती महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतात पोहोचली. पंजाबातील धुमान या ठिकाणी त्यांची परंपरा विशेषतः जोडली जाते. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? संतांना सीमा नसतात. नदीला कोणी सांगू शकत नाही तू फक्त या गावातून वाहा म्हणून, वाऱ्याला कोणी अळू शकत नाही, सूर्याला कोणी सीमा घालू शकत नाही. त्याचप्रमाणे संत विचारालाही सीमा नसतात. नामदेवांचा संदेश महाराष्ट्रातून पंजाबात गेला, भाषा बदलली, प्रदेश बदलला, लोक बदलले, पण भक्तीचा भाव तोच राहिला. कारण देव एक माणुसकी, एक प्रेमाची भाषा ही. नामदेवांनी समतेचा संदेश. संत नामदेव महाराजांच्या भक्ती परंपरेत विविध समाज घटकातील भक्तांचा सहभाग दिसतो. संत परंपरेचे मोठेपण हेच आहे की त्यांनी सांगितले की माणसाला त्याच्या जन्माने मोठे करू नका, त्याच्या कर्माने मोठे करा. आजच्या काळात हा संदेश किती आवश्यक आहे. आपण शिक्षित झालो, तंत्रज्ञान आले, मोबाईल आले, इंटरनेट आले, कृत्रिम बुद्धिमत्ता आली, पण प्रश्न असा आहे की आपण माणुसकी किती वाढली. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण शेजारी दुःखी असताना आपण ते कशी बोलतो का? सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत, पण आई वडिलांसाठी काही दिवसातून 10 मिनिटे आपण काढले आहेत का? संत नामदेव आज असते तर कदाचित म्हणाले असते, माणसाशी संपर्क वाढवा, फक्त मोबाईलचे कनेक्शन वाढू नका. आजच्या समाजाला नामदेव महाराजांच्या विचाराची गरज आहे. आज समाजात तणाव आहे, कुटुंबामध्ये मतभेद आहे, भाऊ भावाशी बोलत नाही, मुलगा आई वडिलांपासून दूर जात आहे, पैसा वाढतोय पण समाधान कमी होत आहे, माहिती वाढते पण विवेक कमी होत आहे, संपर्क वाढत आहे पण नाती तुटत आहे. अशा वेळी संत नामदेव महाराजांचा संदेश आपल्याला सांगतो, मन मोठे करा, घर मोठे करण्यापेक्षा मन मोठे करा, बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा पुण्याचा बॅलन्स वाढवा, संपत्ती वाढवण्यापेक्षा सद्गुण वाढवा, लोकांवर प्रभाव पाडण्यापेक्षा लोकांच्या दुःखात सहभागी व्हा, आई वडिलांची सेवा करा. मित्रांनो, संतांच्या शिकवणी सेवा आणि महत्त्वाची आहे. आज अनेक जण देवासाठी दूरदूरच्या तीर्थयात्रा करतात, पण घरात वृद्ध आई वडील बसलेले असतात, त्यांना वेळ नाही. लक्षात ठेवा, आई वडिलांच्या चरणी सेवा केली तर तीच खरी तीर्थयात्रा आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणून मंदिरात जाऊन केलेली पूजा देवाला कशी आवडेल? संत नामदेवांची भक्ती आपल्याला शिकवते की देवाला प्रसन्न करण्यापूर्वी देवाने दिलेल्या जन्मात घातलेल्या माणसांना प्रसन्न करा. तरुण पिढीसाठी एक संदेश आहे. आजच्या तरुणांना आपण दोष देतो, पण संतांचा विचार आपण किती दिला? तरुणांना, तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याचा उपयोग ज्ञानासाठी करा. तुमच्याकडे इंटरनेट आहे, त्याचा उपयोग शिक्षणासाठी करा. तुमच्याकडे वेळ आहे, तो समाजासाठी द्या. तुमच्याकडे शक्ती आहे, ती राष्ट्रासाठी द्या. तुमच्याकडे मन आहे, ते विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा. संत नामदेवांची भक्ती म्हणजे पलायन नाही, ती जीवनाला दिशा देणारी एक शक्ती आहे. संत नामदेवांचे जीवन एक दीपस्तंभ आहे. नामदेव महाराजांनी आपल्याला 4 मोठे मार्ग दिले आहेत. नामस्मरण, जिभेवर विठ्ठलाचे नाम असू द्या, सदाचार, प्रामाणिकपणाने जगा, सेवा, दुसऱ्याच्या दुःखात धावून जा, समता, प्रत्येक माणसात देव पाहा. ही 4 तत्वे जीवनात आली तर घर बदलते, घर बदलले तर समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलते. म्हणून संतांचे विचार केवळ धार्मिक विषय नाही, ते समाज परिवर्तनाचे सूत्र आहे. पंढरीची ओढ. नामदेव महाराजांच्या जीवनाचा शेवटचा टप्पा आला. पंढरीची ओढ त्यांच्या मनात पुन्हा जागी झाली. त्यांच्या जन्मापासून सखा होता पांडुरंग, ज्याच्यासाठी आयुष्यात नाम घेतले, ज्या विठ्ठलाच्या चरणाशी अखेरचे नाते जोडण्याची वेळ आली आणि मग पंढरपूर, चंद्रभागा, महाद्वार, विठ्ठल आणि नामदेव ही भेट शब्दात सांगता येईल का? ज्याने आयुष्यभर विठ्ठलाला हाक मारली, तो आता विठ्ठलाच्या चरणी पोहोचला. नामदेव पायरी. आजही पंढरपूरच्या महाद्वारी नामदेव पायरी संतांना जन्म, संतांना, भक्तांना संत नामदेवाची आठवण करून देते. ही पायरी आपल्याला एक गोष्ट सांगते, देवाच्या दारात मोठेपणा घेऊन येऊ नका, डोके नमवा, अहंकार खाली ठेवा, मन निर्मळ करा. म्हणूनच आपण विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यावर प्रथम काय करतो? डोके टेकतो. का? कारण संतांनी शिकवले की देवाच्या दारात अहंकाराला जागा नाही. माझ्या संतप्रेमी बांधवांनो, आज आपण संत नामदेव महाराजांची कथा ऐकली, पण कथा ऐकून आपण घरी गेलो तर उद्यापासून ते जीवन जगलो तर या प्रवचनाचा उपयोग काय?
आज आपण एक संकल्प करूया, आजपासून मुलांना अन्न देऊ, एखाद्या दुखी माणसाला आधार देऊ, आई वडिलांशी प्रेमाने बोलू आणि कुटुंबातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू. जातपात श्रीमंती या पलीकडे माणूस म्हणून पाहू, अहंकार कमी करू, दररोज काही क्षण विठ्ठलाचे नाम घेऊ आणि सर्वात महत्त्वाचे संतांचे नाव घेण्यापेक्षा संतांचे विचार करू. जय नामदेव. त्यानंतर आणखीन एक मनातलं बोला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वदा समाजाला चॉकलेट देण्यासाठी त्या समाजाच्या महापुरुषांच्या नावानं महामंडळ काढून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. श्री महेशरावजी ढवळे यांच्या नेतृत्वात आणि या ठिकाणी बसलेल्या आहेत महाराष्ट्र महिला समाज, आपल्या शिंपी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई. संपूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून पंढरपूरला मोठा मेळावा झाला. त्या ठिकाणी फडणवीस साहेब आले होते, त्यांना निवेदन दिले. नागपूरला मोठा मेळावा झाला. भास्करदादा टोंपे आणि ईश्वरराव झेरडे यांच्या नेतृत्वात रेशमबाग मैदानावर मेळावा झाला. नितीनजी गडकरी यांचा आपण सत्कार करून त्यांना निवेदन दिले. आज आपण या ठिकाणी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना इथं आमंत्रित केलं होतं. त्यांना वेळ मिळाला नाही असो, परंतु आपलं संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं का? नाही. कारण पंढरपूर असो, नागपूर असो, अमरावती असो, अकोला असो, आपण सत्कार सोहळे करतो. मी नागपूरच्या कार्यक्रमासाठी मला फोन आले, मी देणगी दिली नाही, मी नागपूरला गेलो नाही. कारण माझा विश्वास होता की हा केवळ सत्कार समारंभ आहे. जोपर्यंत तुम्ही उपद्रव मूल्य दाखवत नाही तोपर्यंत तुमच्या मागणीला किंमत नाही. आता 8 दिवसाआधी श्री नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. माझ्या नांदुरेचे अनंतराव उंबरकर हे त्या नरहरी सोनार समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तिथं नागपूरला जाऊन फडणवीस साहेबांचा सत्कार केला, आभार मानले. आपल्याला केव्हा मिळणार? ते आर्थिक विकास महामंडळाशी जोडून दिलं, पण त्याची आकडेवारी ते जाहीर करा की आपल्या शिल्पी समाजाचा किती लोकांना कर्जाचा लाभ मिळाला. अध्यक्ष कोणालाही करा. अध्यक्षपदासाठी आपण समजा कोणाचंही नाव पुढे केलेलं नाही, नागपूरच्या मेळाव्यात नाही, पंढरपूरच्या मेळाव्यात. तर माझं म्हणणं काय, मी एकटा मनात ठरवलं की आझाद मैदानावर जाऊन मागणी करण्यासाठी 1 दिवसाचं उपोषण करणार. निसर्गाच्या मांडवाखाली आझाद मैदानाजवळ जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यांच्या साक्षीने जो कोणी आपला समाज बांधव तिथं पाठिंबा देण्यासाठी येईल त्यांनी रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये झोपायला. कोणतीही देणगी पाहिजे नाही किंवा समजा कोणता हँडबिल पोस्टर उपोषणाचा मंडप दिला जा. मी साधी चटे टाकून बसणार आहे आणि एकदा आपल्या या मागणीचा पाठपुरावा करणार. त्यासाठी काय करायला लागणार आहे? आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रिसर्च पहिले आपण अर्ज करणार. मी त्याची संपूर्ण माहिती काढली. तर पावसाचा हे दिवसमान जरा कमी होत देतो आणि नंतर मी उपोषणाच्या द्वारे श्री नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करा आणि नामदेव महाराजांच्या विचाराचा जो आमचा जो समाज आहे त्याच्या सगळ्या कोर्टात द्या. पण इतरांना तुम्ही 50 कोटीचा निधी दिला, 1 कोटीचा द्या, पण आम्हाला सुद्धा 50 कोटीचा निधी द्या, जेणेकरून आपल्या समाजातील जे युवक मंडळी आहेत, त्या युवती मंडळी आहेत, ज्यांना स्वतः काही त्यांच्यामध्ये हुनर आहे, ते काही करू शकतात पण पैशाभावी काही करू शकत नाही, त्यांच्यासाठी आपला निधी उपलब्ध होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नामदेव.